श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार आहे गुरुवार आणि दिनांक आहे 18 डिसेंबर आणि हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे. आजच्या दिवशी आपल्याला आपले जे काही व्रत आपण केलेले आहे गुरुवारचे त्याचं उद्यापन करायचं आहे. तर बघता बघता पूर्ण मार्गशीर्ष महिना हा संपायला सुद्धा आलेला आहे. अगदी आजचा दिवसच हा मार्गशीर्ष महिन्याचा उरलेला आहे. उद्या अमावस्या आलेली आहे. मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं आणि हे व्रत अतिशय सुख समाधान आपल्या घरामध्ये नांदावं, आपल्या घराची प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक स्त्री हे व्रत करत असते. तर पहा, आपल्याला आजच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची दोघांचीही पूजा करायची आहे. कारण या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं लक्ष्मी विष्णू तत्व जे आहे तर ते खूप अधिक प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती असतं आणि या वेळेमध्ये आपण त्यांची पूजा अर्चा करून काही प्रभावी उपाय जर केले तर त्याचे अगदी पटकन फळ आपल्याला प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्याला पूजा तर करायचीच आहे, त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील करायचे आहे. आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आज संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. जर आपण कापूरसोबत ही एक वस्तू या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी जर जाळली तर घरातील कटकटी, वास्तुदोष, नकारात्मकता, अडचणी, ज्या काही दोष अडचणी लागलेल्या आहेत ते दूर होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होते, घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होते. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, आजचा जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आज संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे. आज संध्याकाळी तुम्हाला 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. परंतु तुमच्याकडे जर 6 ते 9 या वेळेमध्ये जर तुम्ही घरीच असाल किंवा तुम्हाला हा उपाय करणं हे या वेळेमध्ये जमत असेल तर तुम्ही नक्कीच ह्या वेळेमध्येच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण ही वेळ आहे ना, तर ही घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करण्याची वेळ आहे. या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर याचे पुण्यफळ आपल्याला अगदी पटकन प्राप्त होते. जर तुम्हाला 6 ते 9 या वेळेमध्ये वेळ नाही तर मग तुम्ही 6 ते रात्री 12 पर्यंत हा उपाय कधीही करू शकता. तर ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल, म्हणजे ज्या घरामध्ये आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळली जाईल त्या घरामध्ये वास्तुदोष आहे तर तो सुद्धा दूर होईल. कारण आपल्या घराला जर वास्तुदोष लागलेला असेल तर आपल्या घराची प्रगती होण्यापासून थांबली जाते. आपल्या घरामध्ये सतत भांडणं, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडत असतात. त्याचबरोबर आपल्या घरात काही दोष निर्माण झालेले असतील, पितृदोष असेल किंवा अनेक नजरदोष असतील किंवा कर्णीबाधा, अशा काही दोष जर आपल्या घराला लागलेले असतील तर ते दोष दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. जर असे दोष जर आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही. पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो. आलेली लक्ष्मी ही घरात स्थिर राहत नाही. त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून आज संध्याकाळी करायचा आहे. कारण अशा विशिष्ट तिथींना आपण जे काही प्रभावी उपाय करतो त्याचे फळ हे आपल्याला मिळत असते. तर पहा, तुमच्या घरामध्ये सुद्धा पैसा येत नसेल किंवा पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, तो टिकत नसेल, घरात लक्ष्मी स्थिर राहत नसेल, आर्थिक समस्या वारंवार जाणवत आहेत, कारण तुम्हाला इतरांकडून कर्ज घ्यावे लागत असेल आणि ते कर्ज फेडण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे पैसे हे उपलब्ध होत नसतील तर तुम्हाला हा उपाय अतिशय प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय नक्की करायचा आहे. तसेच तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम करायला गेला की त्यामध्ये तुम्हाला नेहमी अपयश येत असेल आणि तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये काहीतरी दोष निर्माण झालेले आहेत, तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल, मुलांची प्रगती ही कुठेतरी थांबली गेलेली आहे, कारण मुलं अभ्यास करत नाही किंवा मुलांना अभ्यास करावासं वाटत नसेल, मुलांनासुद्धा इतर आसपासच्या लोकांची नजर लागलेली असेल किंवा घरातल्यांची नजर लागलेली असेल, नजर ही कुणाचीही लागू शकते. त्यामुळे मुलांमध्ये दोष निर्माण होतात आणि मुलांची प्रगती कुठेतरी थांबली जाते. हे दोष दूर करण्यासाठी सुद्धा
हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे। तर हा उपाय प्रत्येक समस्या तुमच्या दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे, तर आज संध्याकाळी तुम्हाला जी तुम्ही महालक्ष्मीची पूजा ही सकाळी करून घेतलेली असेल तरी चालेल, संध्याकाळी करणार असाल तरी चालेल। त्यावेळेस तुम्हाला देवघरातील दिवा लावायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे, तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। तुमच्या उंबरठ्याच्या बाहेरसुद्धा तुम्हाला 2 दिवे हे प्रज्वलित करायचे आहेत। असं प्रसन्न वातावरण करायचं आहे। लक्ष्मीला प्राप्त करून घेण्यासाठी हा जो उपाय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। त्यासाठी हे असे छोटे छोटे गोष्टीसुद्धा आपल्याला करायच्या आहेत। त्याचबरोबर तुम्हाला अशा प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा तुम्ही उपाय करता ते उपाय अगदी पटकन आपल्याला फळ प्राप्त करून देत असतात। आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा मग तुम्ही कापूर जाळायचं भांडं घेतलं तरी चालेल। त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदळावरती 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। आता भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जो तुमच्याकडे साधा कापूर आहे तो घेतला तरी चालेल। यानंतर तुम्हाला 3 हिरवी वेलची घ्यायची आहे आणि 3 अखंड फुलाच्या लवंगा देखील घ्यायच्या आहेत। माता लक्ष्मीला लवंग आणि वेलची ही अतिशय प्रिय आहे। त्याचबरोबर माता लक्ष्मीला तांदूळ, गाईचं गावरान तूप हे सुद्धा अतिशय प्रिय आहे। त्यामुळे आपल्याला हे तांदूळसुद्धा घ्यायचे आहेत। त्यावरती ह्या भीमसेनी कापराच्या वड्या ठेवून आपल्याला थोडेसे 1-2 थेंब गाईचं गावरान तूप टाकायचं आहे। 3 वेलची घ्यायची आहे, 3 आपल्याला लवंग ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत। तर यानंतर हा कापूर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये घेऊन जायचा आहे। तिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तिथे घेऊन जायचं आहे आणि हा कापूर प्रज्वलित करायचा आहे। प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला ते भांडं तिथून उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे। फिरवत असताना तुम्हाला हाच मंत्र म्हणायचा आहे। तर हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला संपूर्ण घरामध्ये हे भांडं फिरवायचं। नंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजापाशी घेऊन जायचं। मुख्य दरवाजामध्ये सुद्धा हे भांडं तुम्हाला काही वेळासाठी जो उंबरठा आहे त्या उंबरठ्यावरती ठेवायचं आहे। आता ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या शांत झाल्याच्या नंतर, कापूर विझल्याच्या नंतर तुम्हाला त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्हाला ते पाणी एखाद्या झाडाला टाकायचं आहे। तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकता। अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे। आता पहा, बरेच जण असाही प्रश्न विचारतील की आम्ही उपवास करत नाही किंवा आम्ही पूजा मांडणी करत नाही। तर तुम्ही पूजा मांडणी करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय आपल्या घरामध्ये करू शकता। हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे। तर तुम्ही उपवास करा किंवा नका करू, परंतु हा उपाय तुम्हाला संध्याकाळी आवर्जून करायचा आहे। तर अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे। तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।